टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। नमस्कार, आपण पाहत आहात टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण माढा तहसील कार्यालयातील धक्कादायक वास्तव्य समोर आणत आहोत। संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना अर्जासाठी आलेल्या वृद्ध महिलांना अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अक्षरशः हेलपाटे मारावे लागले आहेत। तहसील कार्यालयात ऑनलाईन ऑपरेटर नसल्यामुळे दिवसेंदिवस वृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे। नायब तहसीलदारांना विचारले असता त्यांनी सरळ टोलवाटोलव करून जबाबदारी झटकली। येथे येऊ नका, तलाठी कार्यालयात जा असा सल्ला देऊन त्यांनी वृद्धांचा अपमान केल्याचे आरोप आहेत। पात्र असूनही योजनांचा लाभ मिळत नाही। या त्रासामुळे वृद्ध महिलांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले। आपली व्यथा मांडताना त्यांनी अंबरडा फोडला, पण तरी सुद्धा अधिकाऱ्यांना घाम फुटला नाही। माढा तहसील कार्यालयातील हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे। वृद्धांचा छळ थांबवून त्यांना न्याय मिळावा यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे। पहा आमचा आजचा स्पेशल रिपोर्ट। काय झालं मावशी, तुम्ही इथं कशासाठी आलाला? माझं वय असताना नातू पण तुम्ही बघितली, माझं वय कमी केलंय। 8 महिने मला पगार नाही। किती दिवस झालं तुम्ही इथे हेलपाटा मारताय? 8 महिने झालं पगारला हेलपाटा घालती मी। जशी पगार बंद झाली तुम्ही कुठला? अकोलगाव साहेब। मी शिंदेवाडीचे। 8 महिने पगार नाही। आता कितवा हेलपाटा आहे मॅडम? ही 8 वर्ष झाली शेवटी कार्ड कसं दिलंय मला की तुमची पगार बंद म्हणून दिलंय। पगार बंद म्हणून दिलं कार्ड मला। हेलपाट घालून कमी लागलं म्हणते ती, जसं पगारी चालू झाले तसं आम्हाला पगार आणि आता बंद ठीक आहे। या ठिकाणी नायब तहसीलदार आले होते, आता त्यांनी तुम्हाला काय सांगितलं? आमची त्यांची गाठ पडली। जावा ठेवा खाली, जावा या। करायचंच कसं इथं नाही। 8 महिने झाला पगार नाही मला। बरं पहिली पगार चालू होती लाडक्या बहिणीपासून पगारीच नाही आपल्याला। कसलीच आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा।